सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये। तर मी बनवलेले आहेत पोहे। तर पोहे तुम्ही म्हणसाल संध्याकाळी जेवणाच्या वेळेस काय पोहे बनवले, तर 6 वाजता ह्यांना लागलेली होती भूक। दिवसभर रानातली कामं असतात त्याच्यामुळे काय जेवणाचं असं तसंच असतं। मग भूक लागली म्हणल्यावर मला म्हणले की पोहे बनव। आमच्यात काय असं नाश्त्याला वगैरे पोहे नसतात, ज्यावेळेस खाऊ वाटतील आणि भूक लागलेली असेल मग बनवायचे छान असे पोहे। आणि त्यातल्या त्यात कोथिंबीर असेल तर मग हमखासच बनवायचे। तर छान अशी कोथिंबीर होती, आत्याने झाडाच्या मिरच्या आणल्या, छान अशी झाडाचे टॅमॅटो कांदा वगैरे घालून बनवलेले आहेत मी गावाकडच्या पद्धतीचे पोहे। तुम्ही पोहे कसे बनवता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते। थोडेसे शेंगदाणे घातले, ते तेलात मी आधी थोडेसे तळून घेतले, गणेशला दिले आधी, त्याला कोथिंबीर टाकलेले पोहे आवडत नाहीत। आणि छान झाले मग असे तयार चुलीवरचे पोहे। आणि भाजीला मी बनवणार होते मुगाची भाजी। तर हे कच्चे मूग आहेत, भिजवलेले नाहीत, गावरान मूग आहेत बघा, हे पिवळा कलर आहे। मी भाजून घेतलेले आहेत, आता धुवून काय करायचे शिजत घालायचे। आणि मी काय केलं, शिजतानाच त्याच्यामध्ये 2-3 टमॅटो चिरून घातले होते, थोडं मीठ घातलं होतं। आणि हे बघा कढईत शिजत घातले तरी किती छान मूग शिजलेत। आता ह्याला मी घेणार आहे असं छान तांब्याने हे करून गरगटून। मामा आलेलेत बाजारावरनं, मामाने अशी गणेशसाठी आणलेली आहे मस्त अशी सोनपापडी। तर हे बघा छान अशी मस्त मँगो फ्लेवरची ही सोनपापडी आहे। तर कोणाकोणाला सोनपापडी आवडते हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर छान आहे मस्त अशी सोनपापडी। तर चला दाखवते मी तुम्हाला मुगाची भाजी कशी बनवायची। थोडंसं लसूण कोथिंबीर हे मी हे करून घेतलेलं आहे। खरं हिरवी मिरचीची खूप छान होती, पण आता हिरवी मिरची जास्त आणलेली नव्हती आत्यानी। मग मी बनवणार आहे छान अशी लाल तिखटची ही आमटी। तर मूग काय केले मी थोडेसे गरगटून घेतले, कढईमध्ये तेल घातलं, जिरे मोहरी कढीपत्ता लसूण फोडणीला घातला, लाल तिखट घातलं, थोडीशी कोथिंबीर घातली आणि जे शिजवलेले गरगटलेले मूग होते ते त्याच्यात घातले। तर मुगाची भाजी तुम्ही कशी बनवता हे मला नक्की सांगा। माझ्या चालू आहे तिकडे चुलीवर भाकरी, छान अशा ज्वारीच्या भाकरी। आणि तिकडे काय करतायत मामा आले होते बाजारावरनं, आणि जे आम्ही आज टमॅटो काढले ते हे बघा निवडून छान असे कॅरेटमध्ये भरतात। केवढं कष्ट असतं बघा, म्हणजे डायरेक्टली भरायचं पण नाही, सगळं स्वच्छ करून भरायचं। आमचे ससे भाऊ तिकडे बसलेले आहेत। तर मग असं चालू आहे माझा स्वयंपाक, त्यांचं चालू आहे टॅमॅटो भरायचं। गणेशच्या काहीतरी गप्पा चाललेत आजीसोबत। मग कसं वाटलं आमचं छान असं गावाकडचं जीवन, माझ्या चुलीवरच्या भाकरी, सगळं कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर काही ताईंचं म्हणणं असतं की मी कमेंटला रिप्लाय देत नाही, थोडंसं कामाच्या गडबडीत असं होतं। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।